नमस्कार, मी मनीषा जयप्रकाश। आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज। पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी। कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणामध्ये गडमुडशिंगी येथील बाधित कुटुंबाच्या समस्यांसंदर्भात चर्चा करण्यासाठी माननीय जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे बैठक पार पडली। यामध्ये लक्ष्मीवाडी गडमुडशिंगी येथील बाधित कुटुंबातील 47 पैकी 31 कुटुंबीय अजूनही पुनर्वसनापासून वंचित आहेत। भूसंपादन प्रक्रियेमध्ये खाजगी वाटाघाटीसाठी मुदतवाढ द्यावी, या प्रक्रियेमध्ये काही रहिवाशांना कोणताही मोबदला न देता 7/12 पत्रकावरून त्यांची नावे कमी करण्यात आली आहेत। या महत्त्वाच्या आणि अशा अनेक समस्यांवर चर्चा झाली। यावेळी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याचा पाठपुरावा करण्याबाबतच्या सूचना देऊन बाधित नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याचं आश्वासन दिलं। यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शशिकांत खोत, माजी सदस्य बाबासाहेब माळी, शेतकरी संघाचे संचालक आनंद बनकर, रावसाहेब पाटील, संजय पाटील, अरविंद शिरगावे, सागर सोनोले, विलास सोनोले, शिवाजी सोनोले यांच्यासह विमानतळ परिसरातील बाधित नागरिक, विविध खात्याचे शासकीय अधिकारी उपस्थित होते।